आज आम्ही चाललो आहे पुण्याला एक सरप्राईज द्यायला. ते सरप्राईज काय आहे ते व्लॉगमध्ये तुम्हाला पुढे कळेलच. हॅलो, हाय हाय. आम्ही आज आलो होतो गणेशला भेटायला पुण्यामध्ये. हे सांग महत्वाचं आहे. पुण्यामध्ये, ते पण ठाण्यावरून. सकाळी 4 वाजता आम्ही उठलोय आणि आम्ही असे चांगले तयार झालोय. चांगले चांगले कपडे घातले, बांगड्या घातल्या, चांगले घातल्यात. आणि हा आहे तेजस, हा अंघोळ पण करून आला. आणि गणेश दाखव की तुला बेटर आणि आहे. हा आहे गणेश. गणेश बघ तर, बापरे एवढी चांगली सॉरी जर तुमचा थोडं अभ्याना बघून मूड खराब झाला असेल तर. आता परत आम्हाला दोघांना बघ. गणेशला भेटायला सरप्राईज. चळा गाई चळा. चळ बोल चळ. चळा. आम्ही दोघी चळतोय आणि हा पळतोय. तर बघून कुत्रा लागलंय. अगं तुम्हाला धक्का देतेस. गणेशकडे जाताना मला डोंगर चढावा लागतोय. आम्ही आलो गणेशला भेटायला. तुम्ही त्याला बघून शॉक व्हाल. हिने बघा कसे केस सोडले लगेच. मी बघा सोडते मी पण. थांबा, गणेश मला बघून खुश होईल जरासा. आमचे व्हिडिओ घालून टाकले. गणेश बाहेर आहे. तू मतिमंद आहेस. बोललोच ना मला. जर युट्यूबला टाकलं बास बास बास. माझ्या इमोशन्सशी खेळू नका. तुला माहित होतं आम्ही येणार. बिलकुल नाही. तुला शॉक नाही. का शॉक का होईल त्याला? असं काय दररोजचे चेहरे आहेत. दररोजचे म्हणजे नेहमीचे आहेत. इथं व्हिडिओ टाकूच नका. तेजा बास. दिसत नसे रे का कसं माहिती. दिसतोय. लाईट लावले वर. लाईट लावले वर. तू येणार म्हणूनच लाईट लावली. भेज पण त्याच्या मला नागिन झालेली बरी झाली. कोणता बघ ना त्याला वाच ना बघ. म्हणजे तिला समजेल कुणाला दाखवायचं आणि कुणाला नाही. तुम्ही कसं काय प्लॅन केला अचानक? मी म्हणलं त्याच्याने कसलं पार्सल आणलं काय त्याच्याला म्हणलं मी उघडून बघणार. म्हणलं त्याच्या उघडून म्हणलं त्याला बसणार नाही उघड. याद दिसतोयस. तुम्ही खरंच नाही. वाव यार, मस्त दिसतेस. आता दिसतो. आता काय बोलायचं? आता बोलायचं तर बोलून घे पटकन. दिसतोय तर तिकडे बसतो तिकडे तुम्ही चांगलं दिसतं. तुम्ही मोमो तुझ्या नाही तिथं बसण्याचा मी गोळा दिसायला लागलो. तिथं बसलेलं म्हणून भाई तिच्या आता खरंच तिथे काय केलं? तू कसली कसं वाढत त्याच्याने वाढवायची तू काय वाढत. हा बोला. मला ना तुमच्याकडं कोणाला पाणी लाज वाटली पाहिजे. त्याच्या तोंडाला बर्गर नाही खात. एक बाईट तोंडाला पाणी सुटत होतं म्हणून एक बाईट खाल्लं. तुम्हाला झालं नाही असं शॉकिंग नाही वाटलं का? नाही वाटलं. तिला कमी करायचे व्हिडिओ टाकून. तू खरंच व्हिडिओ नाही टाकणार आहेस माझ्या युट्यूबला? बरं ऐका ना, मी परत बंद करतो व्हिडिओ.
हे ना, मला खरंच ऐका ना मागे तुझा तुकडा मी ऐका ना, मी चांगलं बोलतो आहे. तुझ्या ह्याचा तुकडा मागे माहिती लागतो किती दिवस ऐकतच नाही राव कोण माझं हो ना. तुझ्या लागणार नाही. अरे ही आकांक्षाचा तुकडा आहे हे काय घेतले का हत्ती का म्हणते ते? मी उंट काढायला होती पण भेटलं नाही डब्याला घालून आलायस डब्याला मला तुला आनंद झालेला मला असं वाटलं की हे कशी काय येऊ शकतात म्हणजे मला असं वाटलं की मी असं आयुष्यामध्ये जिंकलो हे व्हिडिओ टाका हे व्हिडिओमध्ये नाही मी खरं दादा मी लिटरली त्याच्यात मला फोन आला मला त्याच्या असं मला म्हणलेला की गणेश पार्सल येणार आहे तर मी त्याच्यामध्ये मी उघडून बघणार आहे तर त्याच्या मला उघड बसणार नाही तुला तर त्याच्या मला ओके परत त्याच्याला आता फोन आला तर त्याच्या म्हणला की खाली आला तुझा पार्सल मला तो किती वेळ झाला तू आहे तर आला फोटो पाठवला तर मला असं विचार म्हणलं पार्सल मला काय फोन केला तर मला फोन लागत नाही म्हणून त्याच्यानं व्हॉट्सअप कॉल केलेला आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला खाली आलो नंतर मी तुम्हाला बघितलं माझ्या डोळ्यापुढचं म्हणजे असं झालं की यार खरंच होतो मी लिटरली ना वरती रडत होतो 5 मिनिटं मला काय सुचत नव्हतं पाणी घेतो पाण्यात माझा असं डोकत होतो पण मला खरं खरं वाटेल असं बोल. एवढा आनंद झाला ना मला मी लगेच मम्मीला बोलला मम्मीला मम्मी मम्मी आकांक्षा माई आणि तेजा आल्यात मला भेटायला मम्मी कुठं जाताय तुम्हाला काय बघितलं 10 मिनिटं लागली पण उभं राहून आलो माहिती आम्हाला एवढ्या गर्दीतून. तुम्हाला भेटली जागा मला तो उभा राहिला पण नाही तिला बाजूला मला नाही तिकडे जा मला तर वरती मी जर समजा कधी वरती गेलो ना मला कोणी विचारलं की मी काय पाप Happy birthday to you. व्यवस्थित बोला कसला की तिकडे तिकडे हॅपी बर्थडे डिअर गणेश. हॅपी बर्थडे. त्याच्या खाली जात नाहीये प्लेट कापची नीट अरे देख तो कसा कापता याला दिसतच नाहीये. नाही ना बरोबर आहे जाऊ कापला कॅफेमधून जाऊन आल्यावर आम्ही निघालो सद्गुरू श्री जंगली महाराज मंदिरामध्ये. हे मंदिर स्टेशनपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. रोडला लागूनच आहे तरी देखील इथे खूप जास्त शांतता आहे. चप्पल स्टँडवरती काढा. बोलू का मी बोल काय बोलू बोल कृपया चप्पल स्टँडवर काढा. कृपया चप्पल स्टँडवर काढा इथे आल्यावरती. चांगला आहे चला कॉंग्रॅच्युलेशन कसं वाटतं दुःखावर दुःख पाय करून एक जमीन घसरली दुसरी पण त्या फेज मध्ये घे ना मला परत अरे थांब. परत एकदा परत हे आहे मंदिर आणि मंदिराचा शांत स्वच्छ असा परिसर आणि ह्या झाडाखाली होतं एक सुंदर गणपतीचं मंदिर. नाता इथं भेटेल चला अशी फिरून जाऊया. जून मध्ये ए, आम्ही फिरून जाऊया. बाई किती करणारच लग्न कशाला एंगेजमेंट करून घेतली इतक्या लवकर चिंच मी दिसलो गोड आहे नाही तुला? गोड आहे चिंच गोड आहे. नाहीच मी माझ्या मेहनतीने दिसतच नाहीच म्हणून झालं. काय म्हणते बघ दिसतच नाही म्हणून झालंय मला का करतोय पण तू तिला कर ना ती आता दुसऱ्याची आहे. परक्याचं धन. अरे तीच लेणी आहे पलीकडून जाय बाहेरून जायचं आपल्याला एखाद्याने आपल्याला एखाद्या जागी हकलून लावल्याशिवाय थांबायचं तरी नशीब धम्मा नाही. त्याला तर बघूनच हकलवलं असतं आपल्याला. आणि या आहेत पाताळेश्वर लेणी. इथे माझ्या बोटामुळे व्हिडिओ नीट शूट नाही झाला. हाय गणेश. आकांक्षा तुला कसं वाटतंय म्हणजे इथं फ्रेश वाटतंय का तुला आता आपण लेणी बघणार आहोत कसं वाटतंय मस्त वाटतंय. यांचं काय चाललंय माई काय करतोय हा पोरगा हे माय बे तू पेपर स्प्रे काढच. माई माई स्प्रे माय बे माई तू पेपर स्प्रे काढच. तिला काढायला 4-5 लाख काय लावून तेजस कुठे राहिला? बाबा आहे तेजसला किती कष्ट घ्यावं लागतं. माई हाय ही आहे माई ही जागा जेवढी सुंदर आहे तेवढा सुंदर आहे हा गाभारा. खरं तर आम्हाला ही जागा खूप आवडली पण इथे जास्त वेळ कोणाला थांबू देत नव्हतं.
ते गाभारा खूप सुंदर आहे यार. माझा हात हलायला नको. ते होईल तेवढं काय नाही, ते मॅनेज होतं. तुझ्यासारखं होईल नाही तर. नाही मी ते दुसऱ्या ह्याच्यामधनं व्हिडिओ हे का कोरलंय त्यांनी असं? हे नंतर काय झालं असतं. तिथे बसायला सांगितलं. हा नाही हे बघ कसा काढलाय फोटो. फोटो काढतो कधी तू ताट उभा राहा ना बाबा. ओके ये आकांक्षा. जिंदगी मध्ये तू 17,000 गुस्ताखी. क्लॅरिटी बघ, क्लॅरिटी पैसे वसलेत. व्हिडिओ क्लास बसणार ना. अरे दिसतच नाही हा व्हिडिओ काढतायत ते लोक. क्लास यार आपण चला ना एक मूवी करूया. अजून एक आहे. आकांक्षा हिवाळी पण चांगला आला. मी फुल लावताना मूवी करूया आकांक्षाबद्दल मला भेटून मस्त वाटतंय. खूप टाइम बसले असतो. ये मांडीवर बस. नाही इथे बस. नाही इथे बस. नाही. जागा तिची होती. बस मी देईन खाली. हा आमचा फोटो काढ. ही समोरून येऊ झालं तर समोरून काढशी अशी. मी पण आहोत. ए आकांक्षा तू काढलेली ती बघ तुझी साईडून काढलेली मंदिराजवळ त्या. ऐसे, पण इथं तसं ऐसे, काहीच ऐसे. नाहीये. सगळ्यांनी आवाज दिला आणि थोडेफार फिरून आणि खूप जास्त मजा मस्ती करून आम्ही निघालो होतो रेल्वे स्टेशनच्या दिशेने. पण आमच्या ट्रेनला खूप टाईम असल्यामुळे आम्ही ठरवलं जवळच असलेल्या निळकंठेश्वर मंदिरात जावं. ते स्टेशनपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तिथे गेल्यावर सुद्धा खूप शांतता होती आणि म्हणूनच आम्ही तिथे बराच वेळ बसून होतो. प्रवचनाला जस्ट ठेवला तो स्वतः समुद्रात चाललेला असं असं करत व्हिडिओ करतो. त्याचं काय चाललेलं. हाय. आमचं संभाषण चालू होतं एका आमची आता इम्पॉर्टंट आमची आता वेळ गोष्टी. संपले. सो आम्ही आता थँक्यू सो मच. गणेशला बाय. आम्ही त्याला अजिबात सर miss नाही करणार. सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला. सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला. लाईक करा, शेअर करा आणि करा. कमेंट करा आणि बघत राहा. थँक्यू सो मच आल्याबद्दल. जर तुम्हाला ह्याचा आयडिया हवा असेल ब्लॉग करायला तर मी तुम्हाला ते टाकेन खाली. नका टाकू. चलो थँक्यू 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 माई. थँक्यू आकांक्षा. थँक्यू.